नक्की सर्व मान्यवर देखील उपस्थित नो कॉम्प्रोमाइज आपल्याला पाहायला मिळते. अनिलजी निकम साहेब, विशालजी विचारे साहेब, राजू शेलार, जर सर्व पॅनलचे नो कॉम्प्रोमाइज ग्रुपचे सर्व आपले क्रिकेटचे सर्व चाहते आपल्याला पाहायला मिळते. सर्व आपण बक्षीस पात्राकडे देखील जाऊया. मेगा फायनल जी मॅच झाली त्याच्यामध्ये 200 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात आले आपले विचारे साहेबांकडून. नक्की त्याचं नाव पाहायला मिळते चरण संजय जाधव मिटे यांच्याकडून 200 रुपये देण्यात आले. प्लीज द्यायचं आहे. नक्कीच प्रथमेश शेलार तू देखील असेल, तुला देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलं. मेगा फायनल तुझा देखील खेळ चांगला राहिला. तुला देखील संजय दादा मिटे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय. दादांचं मन मोठं होतं, दादांची माणुसकी मोठी होती म्हणून दादांनी 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. प्रथमेश शेलार आज पैसा पैसा फक्त आणि पैसा. प्रथमेश शेलारला 200 रुपयाचं पारितोषिक देखील द्यायचं आहे. नक्कीच नो कॉम्प्रोमाइज त्यांच्या हस्ते सत्कार केला जाईल. माननीय श्री नो कॉम्प्रोमाइज ग्रुप पनवेल ज्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. अनिलजी निकम याचे दादा तुमचा देखील सत्कार केला जाईल. माननीय श्री नक्की सचिन सावंत यांच्या हस्ते नो कॉम्प्रोमाइज ग्रुप पनवेल अनिलजी निकम साहेब यांचा देखील दादांचा सत्कार केला जाईल. मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा सत्कार केला जाईल. कारण महत्वाच्या मॅच मध्ये दादांनी उपस्थिती दाखवली. नो कॉम्प्रोमाइज ग्रुप त्यांच्याकडून ट्रॉफ्या देखील सौजन्य आलेत. अनिलजी निकमजी साहेब, विशालजी विचारे साहेब कुठे असेल तुम्ही देखील दादा यायचं आहे. नो कॉम्प्रोमाइज ग्रुप पनवेल ज्याच्या नावांचा बोलबाला असतो, ज्याचं नाव पूर्णपणे केलं जातं. नो कॉम्प्रोमाइज ग्रुप अनिलजी निकम साहेब तुमचा देखील मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जाते. विशालजी विचारे साहेब तुम्ही देखील दादा यायचं आहे, तुमचा देखील सत्कार केला जाईल. मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादा या मॅच साठी उपस्थित दाखवली. कारण मेगा फायनल साठी दादा आले. विशाल विचारे दादा यांचा देखील सत्कार केला जाईल. नो कॉम्प्रोमाइज ग्रुप अजून एक राजूजी सेलार साहेब कुठे असतील तुम्ही देखील यायचं दादा तुमचा देखील सत्कार केला जाईल. राजूजी सेलार साहेब नक्कीच महत्वाच्या मॅच मध्ये दादांनी उपस्थिती दाखवली. नो कॉम्प्रोमाइज ग्रुप पनवेल अनिलजी निकम साहेब, विशालजी विचारे साहेब, राजू शेलार साहेब तुम्ही देखील दादा यायचं तुमचा देखील सत्कार केला जाईल. राजू शेलार साहेब कुठे असतील तुम्ही देखील यायचं नक्कीच तुम्ही देखील नसाल. आपण जाऊया आता पारितोषिकडे वळूया. नक्कीच ज्यांच्याकडून पारितोषिक आले गेले नक्कीच काशीनाथ साहेब तुमचा देखील सत्कार केला जाईल. काशीनाथ सावंत साहेब तुमचा देखील सत्कार केला जाईल. महत्वाच्या मॅच मध्ये तुम्ही देखील आजच्या दिवसामध्ये होता, तुमचा देखील सत्कार करणं गरजेचं असेल. मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह तुम्हाला देखील देण्यात येईल. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आपल्या सन्मान चिन्ह देऊन आलं ते कैलासवासी संपतजी हिराबा सावंत यांचा देखील सत्कार करणं खूप गरजेचं आहे. ह्या मॅच साठी ज्यांनी उपस्थिती दाखवली त्यांचा देखील सत्कार करणं गरजेचं असेल. नक्की सर्व प्रमुख पाहुणे सर्व क्रिकेट रसिकांचे फर्स्ट प्राइज सेकंड प्राइज सर्व क्रिकेट रसिकांचे सहर्ष स्वागत करतो. आपण जाऊया आता आपण काहीच थोड्याच वेळात पारितोषिकाकडे. प्रथम पारितोषिक तब्बल 15,000, द्वितीय पारितोषिक 10,000. पहिल्यांदा आपण जाऊया बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या गोलंदाजी म्हणून फलंदाजाला उभं केलं गेलं, ज्याच्या नावाचा बोलबाला राहिला, ज्याच्या नावामधून खरंच गोलंदाजी म्हटलं तर अनुभव काय आहे त्या गोलंदाजाकडे त्याचं नाव पाहायला मिळेल. बेरगाव संघाचा गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला निलेश शेलार यायचा आहे. बेरगाव गावचा एक उभरता सितारा नसून ज्याच्यामध्ये गोलबाला राहिला, ज्याच्या नावाचा बोलबाला केला जातो. का म्हटलं होता अनुभव का केला जातो, अनुभवाची साफ जाणली माझी तेच निलेशजी शेलार साहेब तुमचा देखील सत्कार केला तुम्हाला देखील दिलं जाईल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच समीरजी साहेब तुम्ही देखील यायचं. समीरजी दादा तुमच्या हस्ते दिला जाईल. नक्कीच सौजन्य समीरजी साहेब तुमच्या हस्ते दिला जाईल. सौजन्य उत्कृष्ट बॉलर नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निलेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या फलंदाजाने पूर्णपणे गोलंदाजांना पूर्णपणे उभं केलं तोच गोलंदाज निलेश शेलार ठरला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. धन्यवाद दादा चांगली गोलंदाजी तुझी देखील राहिली. नेक्स्ट आपण पारितोषिकाकडे जाऊया. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या बॅट मधून धावा आल्या, त्याच्या बॅट मधून धावेचा डोंगर उभा केला, त्याचा संघ फायनल मध्ये नसेल पोहोचला पण त्याच्या नावाचा बोलबाला राहिला. त्या संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज त्याच्या नावाचा बोलबाला एकाच एकीकडे असूर मध्ये अरविंद यायचाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अरविंदचा खेळ देखील चांगला राहिला. मेगा फायनल मध्ये गेला नसेल पण कुठेतरी त्याचा खेळ चांगला होता. अरविंदचा खेळ चांगला होता. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या नावाचा बोलबाजा काजरी क्रिकेट असूर मध्ये केला जातो तोच अरविंद पाहायला मिळतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट.
नक्की चांगला खेळ राहिला अरविंदचा देखील. धन्यवाद अरविंद, तुला देखील, तू देखील सेमीफायनल मध्ये चांगला खेळ केलास. आता जाऊया बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्या नावाचा बोलबाला राहिला. बेस्ट फिल्डिंग ज्याने चांगल्या झेल पकडले, त्याने चांगली फिल्डिंग केली, त्याने चांगली बॅटिंग केली, तो ठरतोय कोळेगावचा कॅप्टन कूल मंगेश यायचा आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच कॅप्टन कूल आहे. त्याच्यामध्ये कॅप्टनची काहीतरी खासियत आहे. युवा टॅलेंट संघ, युवा काम म्हटलं जातं या संघाला, तोच मंगेशने पूर्णपणे दाखवलं जातंय. नक्कीच प्रकाश शेलार यांच्याकडून प्रथमेश शेलार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. स्वतःच्या वडिलांकडून 100 रुपये पारितोषिक आले. यायचं प्रथमेश, तू देखील 100 रुपये पारितोषिक घ्यायचं आहे. फोनवरती नंतर बोलायचे प्रथमेश. नक्कीच सुजित शेलार यांच्याकडून प्रथम पारितोषिक 100 रुपयाचं पारितोषिक आले. सुजित शेलार यायचं प्रथमेश, तू देखील. सॉरी, सुजित शेलारसाठी आले. प्रथमेशच्या पप्पांकडून सुजित शेलारसाठी पारितोषिक 100 रुपये आले. द्यायचं 100 रुपये प्रथमेश, तू देखील. त्याचा खेळ गोलंदाजी चांगली राहिली, तोच आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच पुन्हा एकदा निलेश, तू थोडा वेळ यायचंय. निलेश विनंती असेल, निलेश तू यायचंय. बेस्ट बॉलर निलेश, आपले शूज घेऊन जायचंय. शूज राहिले होते, थोडे खालती लपले होते, शूज घेऊन जायचं प्लीज, विनंती असेल. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट शूज घालायचे आहेत निलेशने. नक्कीच रुपेश शेलार कुठे असतील तुमच्या माध्यमातून सौजन्य रुपेश शेलार यांच्या हस्ते शूज देण्यात आले. बेस्ट फिल्डर, बेस्ट गोलंदाजसाठी शूज देखील दिलेत. रुपेश शेलार एकाच गावातले खेळाडू एका आमने सामने खेळता जातात, तोच खेळ रुपेश शेलारने केलाय हा सौजन्य. गोलंदाजी अप्रतिम राहिली. निलेश शेलार ऑन फायर, काय गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच आपण पारितोषिकावर जाऊया. तिसरं पारितोषिकाचा मान ठरली गेलाय. नक्कीच चषक सौजन्य आपल्याला पाहायला मिळते. नो कॉम्प्रोमाइज ग्रुप पनवेल. तिसरं पारितोषिक यायचं आहे. चिरमे संघासाठी टाळ्या झाला पाहिजे, त्यांचा खेळ चांगला झाला आजच्या दिवसामध्ये. थर्ड प्राइजसाठी सर्व संघ यायचं प्लीज. दादा तुम्ही देखील यायचं प्लीज, विनंती असेल. सर्वांनी यायचंय. टॉप्या चमचवते आहे, टॉप्याला थोडा हात लावून फोटो देखील काढायचं युट्यूबच्या माध्यमातून. थर्ड प्राइजचा मान करी ठरलाय. 7001 रुपये सौजन्य पाहायला मिळतात आपल्याला. नक्कीच तृतीय पारितोषिक 7001 रुपये ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले ते लक्ष्मण शेठ जोरे युवा उद्योजक, त्यांच्याकडून तृतीय पारितोषिक देण्यात आले. थर्ड प्राइजचा मानकरी ठरला जातोय चिरंबे संघ. थर्ड प्राइज साठी टाळ्या झाल्या पाहिजे. चिरम्या संघाचा देखील खेळ चांगला राहिला. थर्ड प्राइजचे सौजन्य आपल्याला पाहिजे. नो कॉम्प्रोमाइज ग्रुप यांच्याकडे सर्व ट्रॉफ्या देण्यात आलेल्या. थँक्यू दादा, या मॅच साठी तुमचा खेळ चांगला राहिला. अरविंदच्या पूर्ण टीमला बेस्ट ऑफ लक असतील. नेक्स्ट टुर्नामेंट साठी द्वितीय प्राइज तब्बल 7000 होतं, जे लक्ष्मण शेठ जोरे यांच्याकडून दिलं गेलंय. आता जाऊया आपण थोड्याच वेळात. द्वितीय प्राइज तब्बल 10,000 आपण जवळजवळ जाऊया. सौजन्य द्वितीय पारितोषिक सौजन्य आपल्याला पाहिलं. सी महाराज आटोली स्पोर्ट यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय. यायचं कोणे संघ युवा टॅलेंट युवा संघ न्यू क्रिकेट क्लब कोणे. यू टॅलेंट युवा टॅलेंट का म्हटलं जातं, युवा स्पोर्ट कोणे संघ नावच दिले त्यांनी युवा. नक्कीच 2 नंबरचं पारितोषिक ज्यांच्या नावावरती लावलंय न्यू टॅलेंट युवा स्पोर्ट कोणे संघ देखील ठरलाय. प्लीज राजूदादा तिकडे जायचं, आपल्याला अजून खूप जरी द्यायचंय, मालिकावर द्यायचंय. प्लीज कोणे संघ कुठे जाऊ नका, मालिकावर तुमच्या टीम मध्ये असेल, प्लीज विनंती असेल कुठे जाऊ नका तुम्ही. कोणे संघ मालिकेवरचा पुरस्कार अजून देखील बाकी असेल. टेबल फाईन ज्याच्या माध्यमातून देण्यात आले ते आमचे सौजन्य पाहायला मिळते आपल्याला. ज्यांच्याकडून नो कॉम्प्रोमाइज ग्रुप यांच्याकडून ट्रॉफी दिली आणि ज्यांच्याकडून मालिकावीरसाठी ज्यांनी सौजन्य केले अमोल भाऊ विचारे टायगर ग्रुप विरार यांच्याकडून फॅनसाठी आले. मालिकावीरचा किताब कोणाकडे असेल, कोणे गावात असेल की मिरगावच्या गावात असेल. मालिकावीर ठरला या टुर्नामेंटचा. मालिकावीरचा पुरस्कार जातोय कोणे गाव नसून मिरगाव गावचा. मिरगाव गावचा प्रथमेश शेलार यायचा आहे. मालिकावीरचा पुरस्कार नक्कीच सौजन्य पाहायला मिळतो आपल्याला. अमोलजी विचारे साहेब टायगर ग्रुप विरार यांच्याकडून. मालिकावीरसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. प्रथमेशचा खेळ आजच्या दिवसामध्ये अप्रतिम राहिला. क्वालिटी क्रिकेट प्रथमेश शेलार ऑन फायर. सौजन्य मानेसी टायगर ग्रुप युवा स्पोर्ट विरार यांच्याकडून सौजन्य टेबल फॅन देण्यात आले. ट्रॉफी देखील असेल, ट्रॉफी देखील द्यायचे.
नक्कीच मालिकावीरचा पुरस्कार प्रथमेशला टेबल फॅन. थँक्यू दादा तुम्ही सौजन्य केल्याबद्दल. नक्की युवा उद्योजक अमोल भाऊ विचारे टायगर विराज यांच्याकडून. चला प्रथम पारितोषिक जाऊया. प्रथम पारितोषिक तब्बल 15,001 रुपये सौजन्य पाहायला मिळतात आपल्याला. प्रशांत पवार युवा उद्योजक ओम स्मृती पॅकर्स पुणे यांच्याकडे तब्बल 15,000चं पारितोषिक नाव कोरलं गेलंय. एकता टीम मिरगाव यायचा आहे. प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला गेलाय. आई विठलाई देवी चषक 2025चा नो कॉम्प्रोमाइज ग्रुप पूर्ण यायचा आहे. तुम्ही देखील सर्व प्रेक्षकांना यायचं प्लीज विनंती असेल. सर्व टीम यायचे प्लीज. एकता टीम मिरगाव युट्यूब मध्ये दिसला पाहिजे. थँक्यू. विठलाई देवी चषक 2025चा चॅम्पियन संघ जो ठरलाय त्या संघाचं नाव पाहायला मिळतंय. एकता क्रिकेट संघ मिरगाव संघ ठरला जातोय चॅम्पियन. काय खेळ राहिला मिरगाव संघ. जिथे जाईल तिथे आपल्या नावाचा बोलबाला आपल्या गावाचा बोलबाला करतो तोच संघ मिरगाव संघ पाहायला मिळतो आपल्याला. या संघाकडे खूप साऱ्या ट्रॉफी आहेत आता. असण्याची गोष्ट या संघ बलट आहे. या संघाकडे जिंकण्याची जिद्द आहे. नक्कीच धन्यवाद. फर्स्ट प्राइजचा मानकरी ठरतोय एकता टीम मिरगाव संघ. प्रथमेशला यायचं प्लीज. असं तुम्हाला मालिकेवर भेटलं लांब नाही उभं प्लीज. थोडं पुढे यायचंय. फर्स्ट प्राइजचा मानकरी आई विठलाई देवी चषक 2025चा फर्स्ट प्राइजचा मानकरी ठरला जातोय एकता क्रिकेट क्लब मिरगाव संघ. चांगलं क्रिकेट राहिलं. धन्यवाद सर्वांना. तुमचा लाडका समालोचक दीपक बने. थँक्यू ऑल ऑल्सो. या ठिकाणी आपल्या या आजच्या टुर्नामेंटमध्ये